काजू नामक मराठी फिल्म 3 जनवरी से पूरे महाराष्ट्र में रिलीज होने जा रही है, जिसमें चंद्रपुर और यवतमाल जिले के कलाकारों का समावेश है। फिल्म इंडस्ट्री का नाम सुनते ही मुंबई की तस्वीर हमारी आंखों के सामने आ जाती है। ऐसे में चंद्रपुर और यवतमाल के युवाओं ने मिलकर ग्रामीण परिसर की तकनीक का उपयोग करते हुए काजू नामक मराठी फिल्म का निर्माण किया है। यह फिल्म 3 जनवरी को संपूर्ण महाराष्ट्र में रिलीज होने वाली है। इस फिल्म के निर्देशक रोशन दुपारे तथा मुख्य कलाकार अमित राउत, अभिनेत्री रेणुका, बाल कलाकार शरयू ने चंद्रपुर के श्रमिक पत्रकार संघ में आयोजित मीट द प्रेस में इस फिल्म संदर्भ में जानकारी दी। इस समय फिल्म के निर्देशक रोशन दुपारे ने बताया कि एक बेटी और पिता के बीच के कोमल रिश्ते पर आधारित फिल्म काजू का निर्माण ग्रामीण तकनीकी से किया गया है। फिल्म में पिता की भूमिका निभाने वाले अमित राउत ने बेटी और पिता के इमोशनल रिश्ते, अभिनेत्री रेणुका ने पिता के आर्थिक संघर्ष और अपनी बेटी की इच्छाओं को पूरा करने के संघर्ष का खुलासा किया। बाल कलाकार शरयू ने शूटिंग के कुछ किस्से और यादें साझा की। इस अवसर पर श्रमिक पत्रकार संघ के पदाधिकारी और सदस्यों के साथ पत्रकार उपस्थित थे। हा चित्रपट काजू जो आहे हा एका मुली आणि वडिलांच्या प्रेमावर आधारित आहे। एक मुलगी आपल्या वडिलांकडे काय हट्ट करावा, काय नाही करावा, मुलांनी आपल्या वडिलांसोबत कसं राहावं आणि वडिलांनी मुलींसाठी काय केलं पाहिजे आणि तो कितपत थराला जातो हेच या चित्रपटातून तुम्हाला पाहायला मिळेल। मी अमित राऊत काजू या चित्रपटात किसनची भूमिका करतो आहे। किसन म्हणजे बाप हा कसा असावा, किती पिचलेला असावा, कसा खंबीर असावा, हा या तुमच्या येणाऱ्या या काजू चित्रपटामध्ये 3 जानेवारीला दिसणार आहे। तो त्याच्या मुलीसाठी किती कष्ट करतो, तिची कशी इच्छा पूर्ण करतो, हा बाप तुम्हाला 3 जानेवारीला या चित्रपटामध्ये पाहायला मिळेल। मी काजू या चित्रपटामध्ये रुक्मिणीची भूमिका करत आहे, म्हणजे सरूच्या आईची। रुक्मिणी ही एक अशी आई आहे जी घरावर कोणतीही परिस्थिती आली तर संपूर्ण घराला सांभाळून घेते आणि परिस्थितीबद्दल कधीच नवऱ्याला बोलून दाखवत नाही की आपली परिस्थिती काय आहे, ती जे आहे त्याच्यात समाधान मानते। माझं एवढंच म्हणणं आहे की संपूर्ण महाराष्ट्र जनतेने हा मूवी नक्की बघायला जावं, कारण ही मूवी एक किसनची नाही तर प्रत्येक बापाची आहे। तर सर्वांनी चित्रपट बघायला नक्कीच। मला या चित्रपटात काम करून खूप आनंद झाला। मी या चित्रपटात सरू या भूमिकेत काम करत आहे। एक वडील आपल्या मुलीचा हट्ट पुरवण्यासाठी काय काय करतात आणि एक वडील आणि मुलीचं नातं काय असते हे बघण्यासाठी तुम्ही नक्कीच 3 जानेवारीला चित्रपटगृहात जाऊन आमचा चित्रपट नक्की बघा।